येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तसेच प्रचाराचा अधिकृत शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अस्मिता बाळासाहेब होनमोरे, पंचायत समितीचे उमेदवार विष्णुपंत आनंदा पाटील, नरवाड पंचायत समिती गणातील उमेदवार रुपाली महेश कांबळे, बाळासाहेब होनमोरे, संभाजी आबा पाटील, बाळासाहेब ओमासे, लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील, मारुती जमादार, विनायक पाटील, संभाजी नागरगोजे यांच्यासह आजी माजी सरपंच, उपसरपंच, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मदनभाऊ गटाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटचे कार्यकर्ते तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जिल्हा परिषद गटातील उमेदवार अस्मिता बाळासाहेब होनमोरे, पंचायत समितीचे उमेदवार विष्णुपंत आनंदा पाटील तसेच नरवाड पंचायत समिती गणातील उमेदवार रुपाली महेश कांबळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला। प्रचार सभेला संबोधित करताना आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी विरोधकांकडून सुरू असलेली टीका व टिप्पणी ही जळफळाटातून होत असल्याचा आरोप केला। विकास कामे करताना आम्ही कधीही पक्ष, जातपात किंवा धर्म पाहिला नाही, तर जनतेच्या गरजा ओळखून बेडग जिल्हा परिषद गटासह संपूर्ण मिरज तालुक्याचा विकास साधल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांनीही विरोधकांवर टीका करताना सांगितले की विरोधक ज्या मंदिरात बसून वक्तव्य करत आहेत ते मंदिर सुद्धा भारतीय जनता पक्षानेच उभारले आहे, त्यामुळे जनता केवळ अशा पोकळ वक्तव्यांना बळी पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। म्हणून आपण गाफील होऊन चालणार नाही। आपल्याला अजून 5 दिवस आहेत, 5 ते 6 दिवस आहेत। 5 तारखेची निवडणूक 7 तारीख केल्या, त्यामुळे 2 दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळाल्यात। त्यामुळे सगळ्यांनी गाफील न राहता आपले तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद बेडग गट, बेडग पंचायत समिती गण आणि नरवाड पंचायत समिती गण, नरवाडला आमचे सहकारी मित्र मारुती जमादार आहेतच, ते मारुतीच आहेत, त्यामुळे तिथे काही अडचण नाही। विजयनगरला राजू कोरे आहेत, मल्लेवाडीला विनायक दादा आहेत, अरविंद बापू आहेत, सर्वच आमची तिथे टीम आहे। त्यामुळं आणि ही जी टीम आहे 4ही गावाचे सरपंच युवा आहे, म्हणजे 4ही गावाचे सरपंच आणि एकमेकाची मनं आमची जुळतात। त्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही भाऊंच्या पैकी गटाचं काम, जिल्हा परिषद गटाचं काम केलं तर आम्ही एकत्र तिथं असतोय, फक्त माझ्या वाट्यात जरा जास्त टाकतात भाऊ। त्यामुळे भाऊंच्याकडून माझ्याकडून बी अपेक्षा खूप आहेत की भाऊने एकदा सांगितलं, मी थोडंफार नाराज होतो 4 दिवस भाऊंच्यावर, कारण माझे एवढे मतदान आहे आणि भाऊ मला जिल्हा परिषद सीट पाहिजे नाही, कारण मी बी सामान्य कार्यकर्ते भांडणार ना, कारण ह्या तुमच्या जीवावरच माझं राजकारण आहे। कारण सामान्य कार्यकर्त्याला तिकीट जर मिळालं आणि तो मोठा झाला, आता मनोजला आम्ही जिल्हा परिषद तिकीट देऊन भाऊने आम्ही देऊन त्याला निवडून आणलं, तो प्रत्येक इलेक्शनला ते नाव काढणार की मला उमेश म्हणून तिकीट दिलं आणि मी जिल्हा परिषद झालो। चेष्टा नाही, जिल्हा परिषद सदस्य व्हायचं जोक नाही। आता कोटी कोटी रुपये खर्च करायला माणसं जिल्हा परिषद सदस्य व्हायला। मनोज कुमार मंडळून किती खर्च केले त्यांना माहिती आहे। कार्यकर्त्यांनी गोळा करून, पैसे गोळा करून त्यांना निवडून आणलेला आहे, पण कार्यकर्ते मोठा व्हावा ह्या भावनेचा मी आहे, फक्त आपल्यालाच मिळावं ही अशी आपली भावना नाही। सरपंचला सुद्धा मी नाही म्हणतो, पण काय झालं शेवटी माझ्या गळ्यात ती माळ पडली आणि उभा राहायला लागलं। पण आता आमचे विष्णुपंत पाटील सुद्धा 20 वर्ष झाली आमच्या ऑफिस मध्ये काम करतात, त्यांना माहिती आहे कामाची आमची पद्धत, ते सुद्धा म्हणतात। म्हणजे आज ग्रामपंचायतीमध्ये असताना आमचा कोणाचा विरोध नसतोय, एकमेकाला म्हणजे सहकार्य करूनच आम्ही काम करण्याची पद्धत आहे आमची, पण त्यांना सुद्धा वाटलं बाबा आमच्या इतर राहून माझा काही फायदा होत नाही, त्यामुळं थोडंफार मला सहकार्य करा। त्यांना शब्द दिला आबांनी, बाळासाहेबांनी, सगळ्यांनी, आणि दोन्ही गटाने मिळून त्यांना आपण ह्या बेडग गणामध्ये उभा केलं। जास्त काय बोलत नाही, मागणं शेड ओढाल्यात, आता जास्त काय बोलणार नाही, फक्त एवढंच सांगतो आपले तिन्ही उमेदवार जास्तीत जास्त मताने, सर्वांनी तुमचं काम आहे हे सर्वांनी जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं हीच माझी विनंती आहे। आणि कमळाच्या बटनासमोर होईल, कारण आता मशीन एकच येणार आहे या गणाला, बेडग गणाला एकच मशीन येत आहे, त्यामध्ये जिल्हा परिषदचे पहिला उमेदवार असणार, त्यात कमळ चिन्ह आहे, त्यानंतर खाली पंचायत समितीचं चिन्ह आहे, कमळ चिन्ह आहे। एका मशीनवर 2 कमळ मारायचे आहेत, विषय संपला। इकडे तिकडे काय भानगड करायचं नाही, इकडे एक तिकडे एक। भाऊनी सांगितलंय जरा इकडे इकडे झालं नाही, मग फंड सुद्धा इकडे इकडे होणार आहे, त्यामुळं
दोन्ही कमळ मारायचे आहेत आणि आपल्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे एवढंच सांगतो आणि मी थांबतो. करण्याचा प्रयत्न केला. मी जास्त बोलणार नाही, खूप बोलायचं आहे, मोठ्या सभा होणार आहेत, पण एक अभिवचन देतो. आज माझी पत्नी जरी उभा असेल तर ते खूप उच्च शिक्षित असल्यामुळं पंचायत राज्य व्यवस्था म्हणजे काय असते, सामान्य माणसाच्या अगदी टाटा बिर्ला पासून लोह्या पांगलापर्यंत शासनाच्या योजना असतात, त्या अभ्यासू लोकप्रतिनिधीचा अभ्यास करायचा असतो आणि लाभार्थी शोधून त्या लाभार्थीला लाभ द्यायचा असतो. ते काम निश्चितपणे मी करणार आहे. आज तुम्हाला अजून अभिवचन देतो की बाळासाहेब होनवरेची पत्नी अस्मिता होनवरे फक्त एवढं नावच असेल. विचार आदरणीय आमदार सुरेश भाऊंचे असतील आणि निर्णय आदरणीय आमचे उमेश भाऊंचे असतील, एवढं मी तुम्हाला अभिवचन देतो. आम्ही कोणत्या परिस्थितीत, आता मुन्नूरकर साहेबांनी मला सांगितलं आम्हाला विसरू नका, पण एक सांगतो, एकच उदाहरण देतो की आज ज्या माणसांच्यामुळे आम्ही निवडून येणार आहे, ज्या माणसांच्या आश्रयाखाली आता आम्ही आलोय, आपल्याला फक्त विकासाचा दृष्टिकोन ठेवून आलोय. मला कोणताही उद्योग, मला कॉन्ट्रॅक्टर मला मागायचं नाही, मला कोणताही स्वतःसाठी काही करायचं नाही. जे माझं स्वप्न होतं, आज भाऊंच्या हातात हात घालून मी काम करत असताना आज आमदार कधी होणार नाही याची मला खात्री आहे. मग आज आपण फक्त घरात बसून लोकांना फक्त स्वप्न दाखवण्यापेक्षा लोकांचा विकास करायचा आहे आणि हा विकास जर करायचा असेल तर भाऊंच्या हातात हात घालून काम करायचं आहे. म्हणून पुन्हा सांगतो, आज आम्ही फक्त ह्या कामासाठी विकासाचा दृष्टिकोन ठेवून आलोय, कोणत्या अपेक्षा नसताना आलोय. पण अपेक्षा नसताना सुद्धा जर देणाऱ्याची दानत कुठं असेल तर ती भाऊंची पहिली दानत मी बघितली की मला त्यांनी उमेदवारी दिली. आणि दुसऱ्यात महत्वाचं मोठेपणा असतो, एखादा विकासाचा दृष्टिकोनाचा नेता कसा असतो तो आम्ही उमेश भाऊंच्याकडे बघितला. ठीक आहे, पहिल्यांदा आम्हाला विरोध गावातून जाण्याचा प्रयत्न झाला केला, पण आमचे राहुल जाधव असतील किंवा आमचे कांबळे सर असतील यांचे मी आभार मानतो, त्यांना नम्रपणे धन्यवाद देतो की ताकदवानच होते. 100% निवडून येणाऱ्याच सीटा होत्या भाजपकडे, पण आमच्यासारख्या आम्हाला एक कामाचं स्वरूप बघून आणि आम्ही नवीन आलो म्हणून आम्हाला तुम्ही एक स्वीकारलं. मागणं सोपं आहे हो. हा, हे निकाल दिलास, व्यवस्थित दिलास, तिन्ही उमेदवार निवडून दिले कमळावरचे, तर हा हे काम तुझी मार्च अखेर तुझी संपवून टाकायची जिम्मेदारी माझी असेल. बरोबर, त्या पद्धतीने आपण काम करायला पाहिजे. निकाल लागेलच, लावावाच लागेल तुम्हाला. एवढा जर विकास केला असेल, जर मी नुसतं ह्या गटामध्ये तर जवळजवळ 153 कोटी काहीतरी आहेत, ते 200, पण मी फक्त बेडकला 115 कोटी दिलेले, बेडकच्या विकासाला फक्त 115 कोटी मी दिलेले. मग माझा हक्क बनतो ना, एक मत द्यास कमळाला, प्रत्येक उमेदवाराला एक मत तुम्ही द्यायचं आहे. ते मत दिलं तर हा विकास आहे, पुढे विकासाची गंगा चालू राहणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही. पण आपण ते करायला पाहिजे. कोण म्हणलं खाली वर त्याचं इकडं तिकडं, आम्हाला मतदानच करू नका. एकाला द्यायचं, दुसऱ्याला तिसऱ्याला द्यायचं, तिसऱ्याला द्यायचं असं असेल तर मतदान करू नका. द्यायचं असेल तर तिन्ही कमळाला मतदान आपल्याला द्यावं लागेल, 2-2 कमळाला मतदान आपल्याला द्यावं लागेल. माझ्याकडे बूथ वाईज मतदान येते, काय बूथला किती मतदान पडले त्या भूतचं काम त्यानंतरच ठरलं जाईल. बरोबर ना, कारण आता खूप थकलोय मी पण काम करून एक मत मागण्यासाठी आपल्या समोर मी आलेलो आहे. मला विश्वास आहे बेडकनं कधी मला झटकवलं नाही, खूप आशीर्वाद दिलेत मला. 4-4.5 हजार लीड इथं मला विधानसभेला पडत होत. ह्यावेळी मी मागणी करतोय आपल्याला, विनंती करतोय आपल्याला, हा गाडा पुढे विकासाचा न्यायचा असेल तर मिनी मंत्रालयही माझ्या बरोबर असावं, ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. म्हणून 7 तारखेला आपण जे पीटी येईल तुम्हाला, त्या पीटीवरती 2 कमळ असतील, 2 कमळावर आपण बटन दाबायचं आहे. ह्या गटातल्याने 2 दाबायचं आहे, त्या गटातल्या लोकांनी 2 दाबायचं आहे आणि सगळ्यांना सरसकट मतदान करून जिल्हा परिषदेवरती आज आपल्या कमळाचा झेंडा आपण फडकवायचा आहे, पंचायत समितीमध्ये फडकवायचा आहे. एवढीच अपेक्षा मी आपल्याला व्यक्त करतो. आज या माध्यमातून एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे इथं उपस्थित राहिला, असेच आशीर्वाद प्रेम आमच्या पाठीशी आपण ठाम ठेवावे, तेवढीच आपल्याला विनंती करतो.